वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नमस्ते शारदे देवी काश्मीरपूर्वासिनी त्वामहं प्रार्थये नित्यं विद्यादानं च देहि मे। अक्षसूत्रां कुशधरा पाशपुस्तकधारिणीं मुक्ताहारसमायुक्ता वाचि तिष्ठतु मे सदा। कम्बुकण्ठे सुतां रोष्ठे सर्वाभरणभूषितां महासरस्वते देवे जिह्वाग्रे सन्निविशताम्। या श्रद्धा धारणा मेधा वाग्देवी विधिवल्लभा भक्तजिह्वाग्रसदना क्षमादिगुणदायिनीं नमामि यामिनीनाथ लेखानन् कृतकृन्तलां भवानीं भवसन्तापनिर्वापणसुधानिधिं। जयांचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला। जयांच्या मुखी सर्वदा नामकीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती। पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य स्वामी महाराज की जय। देवर्षि नारद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। जय जय राम कृष्ण हरि राजा राम। जय जय राम कृष्ण हरि। नवनीरद सम नवनीत प्रिय नवनीरद सम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी राजा राम। नवल विनोद विहारी राजा राम। जय जय राम कृष्ण हरि राजा राम। जय जय राम कृष्ण हरि। दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्जन संकट हारी दुर्जन संकट हारी। जय जय राम कृष्ण हरि राजा राम। जय जय राम कृष्ण हरि। गोवर्धन धर गोपालन रत गोवर्धन धर गोवर्धन धर गोपालन रत गोकुल संकट हारी गोकुल संकट हारी। जय जय राम कृष्ण हरि राजा राम। जय जय राम कृष्ण। शरणागत दीना चरणीने शरणागत
शरणागत दीना शरणागत दीना शरणागत दीना चरणीने करुणा दृष्टि निहारी करुणा दृष्टि निहारी जय जय राम कृष्ण हरी राजा राम जय जय राम कृष्ण हरी राजा राम जय जय राम कृष्ण हरी कीर्तनी 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 ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया कीर्तनी ब्रह्म चैतन्य श्री गुरु राया रे ब्रह्म चैतन्य श्री गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया जड जीवांच्या उद्धारास्तव जड जीवांच्या उद्धारास्तव धरिसी तू काया धरिसी तू काया कीर्तनी ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया राम नामाचे अमृत पाजुनी राम नामाचे राम नामाचे राम नामाचे श्री राम 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 राम नामाचे अमृत पाजुनी राम नामाचे अमृत पाजुनी भव भय नेसिलया भव भय नेसिलया कीर्तनी ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया कीर्तनी संत दास सुत गुरु चरणी रथ संत दास सुत संत दास सुत गुरु चरणी रत लागत से पाया लागत से पाया कीर्तनी ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया ब्रह्म चैतन्य श्री गुरु राया रे ब्रह्म चैतन्य श्री गुरु राया रे ब्रह्म चैतन्य श्री गुरु राया रे ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया गुरु राया सगळ्यांनी मिळून म्हणूया रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम
राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। हो रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। कुंडली कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य स्वामी महाराज की जय। देवर्षि नारद महाराज की जय। मंगलमूर्ती नमस्कार. जुन्या विद्वान कीर्तनकारांच्या कीर्तनाच्या आनंदासह नवीन अनेकांना या कीर्तनाचं व्यासपीठ उपलब्ध करून देणारा एकमेव यूट्यूब चॅनल कीर्तन विश्व. या कीर्तन विश्वचा प्रकल्प 12 वर्ष चालणार आहे. पैकी 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. अनेक नवीन कीर्तनकार, अनेक नवनवीन विषय, अनेक नवनवीन मालिका आपण त्यामध्ये सादर केली आहेत. तेव्हा हा प्रकल्प आता पूर्णत्वाकडे जाण्यासाठी शक्यतो जेवढी शक्य असतील तेवढी कीर्तनं आपण प्रायोजित करा असं आवाहन करतो. प्रायोजित करणं शक्य नसेल तर यथाशक्ती जी काही आपल्याला मदत करता येईल ती जरूर करा. आणि या आर्थिक मदतीबरोबरच आणखीन एक, आपल्याकडे जुन्या कीर्तनकारांच्या काही संहिता उपलब्ध असतील तरी आमच्याकडे पाठवा. कारण सगळ्या नवीन कीर्तनकारांच्यासाठी एक मोठी कीर्तन संहितांची बँक तयार करण्याचा सुद्धा आम्ही प्रकल्प करतो आहोत. आणि अनेक जुन्या जाणत्या वेगवेगळ्या पठडीतल्या कीर्तनकारांची कीर्तनं ही रेकॉर्ड व्हावीत, आर्काईव्ह व्हावं या दृष्टीनं आपला हा प्रयत्न चालू आहे. तेव्हा असे कोणी कीर्तनकार असतील तरी त्यांची सुद्धा माहिती पाठवा. कार्यालयाचे नंबर आपल्या समोर आहेत. तेव्हा या प्रकल्पासाठी शेअर करा, सबस्क्राईब करा. हा तर विषय महत्त्वाचा आहेच, पण प्रायोजित करा आणि याचबरोबर अनेकांना या प्रकल्पामध्ये जोडून कीर्तन विश्वची बळकटी वाढवत राहा, एवढीच आपल्या सगळ्यांना प्रार्थना. संतांची ये चरणी हा माझा विश्वास. संतांची ये चरणी हा माझा विश्वास. सर्व भावे दास झालो त्यांचा. सर्व भावे दास झालो त्यांचा. संतांची ये चरणी हा माझा विश्वास. संतांची ये चरणी तेची माझे हित करीती सकाळ. तेची माझे हित करीती सकाळ. जेणे हा गोपाळ कृपा करी. जेणे हा गोपाळ कृपा करी. संतांची ये चरणी हा माझा विश्वास. भागलिया माझा घेतील कडे. भागलिया माझा भागलिया माझा घेतील कडे.
भागलिया मज घेतील कडे तयांचे निजोडे सर्व सुख तयांचे निजोडे सर्व सुख संतांची ये चरणी हा माझा विश्वास संतांची ये चरणी तुका म्हणे शेष घेईन आवडी तुका म्हणे शेष घेईन आवडी वचन न मोडी काही त्यांचे वचन न मोडी काही त्यांचे संतांची ये चरणी हा माझा विश्वास संतांची ये चरणी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा सर्व भावे दास झालो त्यांचा संतांची ये चरणी हा माझा विश्वास संतांची ये चरणी संतांची ये चरणी संतांची ये चरणी संतांची ये चरणी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा तेची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी भागलिया मज घेतील कडे तयांचे निजोडे सर्व सुख तुका म्हणे शेष घेईन आवडी तुका म्हणे शेष घेईन आवडी वचन न मोडी काही त्यांचे संतांची ये चरणी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा श्रूयतान देवदेवेषु नारायण जगत्पदे त्वदीये नामधानेन कथे श्रिये शुभांकथा श्री मातृपितृचरण कमलेभ्यो नमः सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः सद्गुरुनाथ श्रोता वक्ता श्री राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय अनेन प्रियतां देवो भगवान जानकीपति श्रीरामचंद्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं जानकी जीवन स्मरण जय जय राम. परिपक्व झालेलं झाडावरचं फळ. आता अर्थातच झाडावरती फळ परिपक्व झालं म्हणजे ते खाली पडणार आणि ते खाली पडलेलं फळ 3 जणांनी बघितलं. त्यापैकी एक होता विज्ञानवादी, एक होता तर्कवादी आणि एक तुमच्या आमच्यासारखा सामान्य. विज्ञानवादी होता तो म्हणाला झाडावरून फळ खाली पडलं कारण गुरुत्वाकर्षणामुळे पडलं. तर्कवादी होता तो म्हणाला झाडावरून फळ खाली पडलं कारण झाडाचा आणि फळाचा संबंध संपला म्हणून पडलं. आणि तुमच्या आमच्यासारखा सामान्य होता तो म्हणाला झाडावरून फळ खाली पडलं तर पडलं पण ते मला खायला मिळालं तर कुठे बरं. त्या तिघांमध्ये महाचर्चा रंगली. पूर्वीच्या काळी टीव्हीवर असायची बघा महाचर्चा. त्या महाचर्चेमधनं काही निष्पन्न व्हायचं नाही पण या चर्चेमधून निष्पन्न झालं. काय निष्पन्न झालं? त्या तिघांनी मिळून असं ठरवलं की आपण त्या फळालाच जाऊन विचारूयात ना बाबा रे तू खाली का पडलास. म्हणून ते तिघेही जण त्या फळापाशी गेले आणि त्या फळाला म्हणाले की बाबा रे तू खाली का पडलास. त्या फळाने दिलेलं उत्तर फार छान आहे. फळ म्हणालं की या झाडाच्या पाठीमागे एक भुकेलेला काळवंडलेला असा लहान मुलगा मला दिसला. त्याची भूक भागवण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे म्हणून मी खाली पडलो. संत तसेच असतात. संत कसे असतात? बुडते हे जन देखवे ना डोळा ये तसे कळवळा तुका म्हणे. मग संतांच्या पायाशी काय आहे? समाधान प्रत्येकाला हवं असतं. संसारामध्ये
समाधान प्रत्येकाला हवं असतं, पण ते समाधान कुठे मिळेल? ते संतांच्या पायाशी मिळेल. मनुष्य हा समाधानाचा भोगता आहे की नाही? म्हणून शारीरिक पातळीवर, मानसिक पातळीवर, कुठल्याही पातळीवरती हा मनुष्य सतत समाधानाचा मार्ग शोधत असतो. म्हणजे असं म्हटलं जातं आमच्या मुंबईमध्ये, बरं का, असं म्हटलं जातं की पाय लांब केले की फ्रीज लागतो आणि डोकं लांब केले की टी व्ही लागतो. एवढी सगळी समाधानाची साधनं आमच्या घरामध्ये आहेत, पण समाधान आहे का? समाधान नाही. मग समाधान मिळवण्यासाठी म्हणून मनुष्य काय करतो? काहीच करत नाही. मग मनुष्याने काय करावं? कसं आहे, व्यापारी लोक बघा, ऐका हा, व्यापारी लोक ज्या वेळेला ताळेबंदी घालतात, वर्षाच्या शेवटी ताळेबंदी घालतात, नफा तोटा काय झाला ते बघतात. तसंच जीवनामध्ये मनुष्याने कधी मला समाधान मिळालं का अशी कधी ताळेबंदी घातली आहे का? मग समाधान कुठे मिळेल? कुठे मिळतं? नवे पिंड ज्ञाने, नवे तत्वज्ञाने, समाधान ते काही तापमाने, नवे भोग त्यागे, नवे योग त्यागे, समाधान ते सज्जनांचे नियोगे. सज्जनांच्या पायाशी समाधान आहे, संतांच्या संगतीमध्ये समाधान आहे. मग संगतीचा परिणाम कसा असतो? वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज सांगतात की नाही, सदा संतांपाशी जावे, त्यांच्या जवळी बैसावे, उपदेश ते न करीती, परी ऐकाव्या त्या गोष्टी, तेची उपदेश होती, तेणे कष्ट नष्ट होती, वासुदेव म्हणे संत, संगे करीती पसंत. असा संतांच्या जवळ जाऊन बसावं. आणि कसं बसावं? तर ते सांगतील तसं बोलावं, तसं वागावं. ते करतील तसं वागायला जाऊ नये. संत सांगतील ते करावं, कारण ते सांगतात त्यावेळेला त्याचा परिणाम विनासायास होऊन जातो. म्हणून संतांच्या संगतीत राहायचं. आणि ते कसं राहायचं? तर त्यांच्या पायाशी बसायचं. अशा संतांच्या संगतीमध्ये राहणारे कोण राहिले? तर तुकाराम महाराजांना विचारलं हो एकाने की तुमचा विश्वास कोणावर आहे? वास्तविक पाहता संत श्रेष्ठ तुकाराम महाराज ते म्हणाले असते की नाही, माझा पांडुरंगावर विश्वास आहे. होताच त्यांचा पांडुरंगावर विश्वास, पण तरी त्यांनी उत्तर दिलं, संतांची ये चरणी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. बघा, जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतायत, जगद्गुरु तुकाराम महाराजांच्याकडे व्यावहारिक दृष्ट्या बघायला गेलं तर समाधानाची कोणतीच साधनं नाही आहेत. अगदी घराचं दिवाळं वाजलेलं आहे. महाराजांना प्रश्न विचारावा, महाराज तुमचं कसं चाललंय? तर महाराजांनी उत्तर द्यावं, माझं बिघडलंय हे तुम्हाला कोणी सांगितलं? मग महाराजांना प्रश्न विचारला, महाराज तुमचा विश्वास आहे संतांच्या पायी, तुम्ही काय केलं? संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची महती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. देहू ग्रामी झाला, देहू ग्रामी झाला, जो विठ्ठल भक्त महाज्ञानी, संत तुकाराम भिद, संत तुकाराम भिद, जोडावे जास हात सुज्ञानी. असे संत श्रेष्ठ तुकाराम महाराज. आणि त्यांना प्रश्न विचारावं, महाराज तुमच्या चेहऱ्यावरती समाधान आणि आमचा चेहरा कायम चौकोनी, तुमच्या चेहऱ्यावरती समाधान तुम्ही काय काय केलं? महाराज म्हणाले, मी सतत आनंदात राहतो. आजी आनंदू, आजी आनंदू, आजी आनंदू. आजी आनंदू, आजी आनंदू,
डुलतो परमानंदू रे, डुलतो परमानंदू रे, आजी आनंदू, आजी आनंदू. डुलतो परमानंदू रे, श्रुतीने तिने तिजा नित्य म्हणती, श्रुती नेतीने तिजा नित्य म्हणती, तो हा एक गोविंदू रे, आजी आनंदू, आजी आनंदू, आजी आनंदू, आजी आनंदू, आजी आनंद, आजी आनंदू, आजी आनंदू, डुलतो परमानंदू रे. कायम समाधानामध्ये असे असलेले तुकाराम महाराज आपल्याला संतांच्या चरणी विश्वास ठेवा असं म्हणतात. कारण त्यांनी तो ठेवला हो, त्यांनी त्या संतांच्या चरणावरती विश्वास ठेवला आणि त्याचा अनुभव घेतला. संत अनुभव घेऊन बोलत असतात. संत कधीच अनुमानाचं बोलत नाहीत, असेल असावं असलं पाहिजे वगैरे नाही, आहेच. असे संत आम्हाला सांगतायत की तुम्ही संतांच्या चरणावर विश्वास ठेवा. आमचा विश्वास असतो, आम्ही विश्वास ठेवतो. आमचा विश्वास किती बिघडतो, लगेच थोडंसं काही आपल्या आयुष्यामध्ये वेगळं वाकडं झालं की आमचा विश्वास डळमळतो. समर्थ म्हणाले ना, चपळपण मनाचे मोडिता मोडवेना, सकळ स्वजन माया तोडिता तोडवेना, घडी घडी बिघडे हा निश्चयो अंतरीचा, म्हणून करुणा हे बोलतो दीन वाचा. आमचा मात्र निश्चय पक्का राहत नाही, आमचा विश्वास डळमळीत होतो. जसा ध्रुवाने नारदांवर विश्वास ठेवला तसा विश्वास ठेवावा. असा संतांच्या चरणावरती विश्वास असलेले तुकाराम महाराज आपल्याला सांगतात पुढच्या चरणामध्ये. म्हणाले, संत काय करतात संत म्हणून विश्वास ठेवायचा. संत काय करतात या प्रश्नाचं उत्तर तुकाराम महाराज देत आहेत. तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. संत काय करतात, माझे हित करतात. कारण आयुष्यामध्ये मी हित म्हणून जे काही करायला जातो त्याच्यामुळे दुःख होतं, पण संतांनी सांगितलं आणि त्याप्रमाणे मी वागायला सुरुवात केली की मात्र काय मिळतं, जेणे हा गोपाळ कृपा करी. भगवंताची कृपा आपल्यावरती आहेच बरं का. असं आहे, कृपा आणि दया यामध्ये फरक आहे की नाही. दया म्हणजे जी मागून मिळते ती दया, आणि जी असतेच न मागता जी मिळते त्याला कृपा असं म्हणतात. काय कृपा आहे आपल्यावर भगवंताची. डोळ्याने बघतो, ध्वनी परिसतो, कानी पदी चालतो, जिव्हेने रस चाखतो, मधुरही वाचे आम्ही बोलतो, हाताने बहुसाल काम करतो, विश्रांतीही घ्यावया घेतो, झोप सुखे फिरोनी उठतो, ही ईश्वराची कृपा. हीच ईश्वराची कृपा आहे आपल्यावरती. आणि अशी कृपा आपल्यावरती आहेच म्हणून जेणे हा गोपाळ कृपा करी. मग असे संत जे आहेत ते काय करतात, कृपा कशी करतात. प्रपंचामध्ये माणूस थकतो, भागतो, मग त्यावेळेला संतांची भूमिका काय असते तर संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पुढच्या चरणामध्ये सांगतात, भागलिया मज घेतील कडे, तयांचे निजोडे सर्व सुख. प्रपंचामध्ये थकला भागला की असं आहे, मूल ज्यावेळेस रडत असतं, वास्तविक पाहता बघा, आई स्वयंपाक करत असते, सोवळ्यामध्ये स्वयंपाक चाललेला आहे आणि ते मूल निजलेलं असतं त्यावेळेस तिचा स्वयंपाक सुरू असतो. पण त्या लहान मुलाची झोप केवढी, ते लगेच उठतं 15 मिनिटामध्ये आणि ते रडायला लागतं.
आई काय करते, त्याच्यापुढे खेळणी टाकते. खेळणी टाकते, ते खेळण्यामध्ये रमून जातं. परत ती खेळणी बाजूला सारते आणि त्याला आई हवी असते. मग आई त्याला काहीतरी खाऊ देते वाटीमध्ये. मग पुन्हा तो खाऊ खाऊन झाला की पुन्हा त्याला आईच हवी असते. असंच आई ज्या वेळेला त्या मुलाला असं वाटतं की आता आईशिवाय मला दुसरं काहीही नको, त्यावेळेला मात्र आई त्याला उचलून घेते. कशी उचलून घेते, त्या शेजारचीला सांगते किंवा घरात कोणीतरी दुसरं माणूस असेल त्याला सांगते, त्याचे कपडे काढ आणि त्याला सोगळा करून मला दे. म्हणजेच विषयांचे कपडे काढून संत तुम्हा आम्हाला भगवंताच्या पाशी नेऊन सोडतात. भागली या मज घेतील कडे, तयांचे नि जोडे सर्व सुख. असा सर्व सुख असलेला परमात्मा तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी संत धडपड करत असतात. संतांनी तो भगवंताच्या नामाचा अनुभव घेतला म्हणून संत तुम्हा आम्हाला सांगतात. आणि अशा संतांचे चरण आपल्याला लागावे अशी अपेक्षा आहे ना. म्हणून संत आपल्याला अभंगामध्ये सांगतात, संत चरण रज लागता सहज, लागता सहज. संत चरण रज लागता सहज, लागता सहज. वासनेचे बीज जळोनी जाय, जळोनी जाय. वासनेचे बीज जळोनी जाय, जळोनी जाय. मग राम नामी उपजे आवडी, उपजे आवडी. मग राम नामी उपजे आवडी, उपजे आवडी. सुख घडोघडी वाढू लागे, वाढू लागे. कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, नैनी नीर लोटे. हृदयी प्रगटे राम रूप, राम रूप. संत चरण रज लागता सहज, लागता सहज. संत चरण रज लागता सहज, लागता सहज. असं संतांचं चरण लागलं की वासनेचे बीज जळोनी जाय. मग रामनामी उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. अशा संतांच्या चरणावरती विश्वास ठेवावा. आणि तो कसा, ते तुकाराम महाराज आपल्याला अभंगामध्ये सांगतात, संतांची चरणी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे शेष घेईन आवडी, वचन न मोडी काही त्यांचे. म्हणजे बघा, संतांचं उच्चिष्ट सुद्धा खायला तुकाराम महाराज तयार आहेत. उच्चिष्ट खायला तयार आहेत याचा अर्थ काय घ्यायचा आपण, की ते जे बोलतात त्यांच्या मुखातून जे नाम येतं ते मुखातलं नाम आपल्या मुखामध्ये येणं, यालाच संतांचं उच्चिष्ट खाणं असं म्हणतात. का, कारण जयांचे अंतरी भगवंत, अचल राहिला निवांत. तो सहज जे बोलेल ते ब्रह्मनिरूपण. असं सहज बोलणं असतं संतांचं, सहज भाषेमध्ये. आणि अगदी किती लहान मुलाला आई ज्याप्रमाणे समजावून सांगते त्याप्रमाणे संत तुम्हा आम्हाला समजावून सांगत असतात. अशा संतांचं श्रेष्ठत्व प्रकट केलेलं आहे भागवतकारांनी. भागवतकार म्हणतात, संतोनपेक्षा, संतोनपेक्षा मच्चित्ता प्रशांता समदर्शिनः निर्ममो नित्यसत्वस्थो निर्द्वंद्वो निष्परिग्रह. असं संतांचं श्रेष्ठत्व सांगितलं आहे. संतोनपेक्षा, संतांना कोणाकडून काही अपेक्षा नसते. कोणत्या संतांनी आपल्याला काही सांगितलं आहे असं की माझ्या नावाने एक पावती फाडा, असं कोणत्याच संतांनी सांगितलं नाही. अपेक्षाच नाही. फक्त
ते सांगत राहतात. संतोनापेक्षा मच्चित्ता, चित्तामध्ये भगवंताचं नामस्मरण सतत सतत सुरू असतं. प्रशांता असं आहे बघा की आपल्याला भगवान विष्णूंचं आपण वर्णन करतो, शांताकारम भुजगशयनम. भगवंत त्यांना आपण शांताकारम म्हणतो, पण संत कसे आहेत? प्रशांत आहेत. कारण भगवंताला पण कधी राग येतो, पण संतांना कधीच राग येत नाही. आपल्या सर्वांना माहिती आहे, कथा सगळ्यांना माहिती आहे की नाथांच्या स्नानाला जाताना, नाथ स्नानाला जाताना त्या यवनाने त्यांना अपवित्र करण्याचा प्रयत्न केला. पण तरीसुद्धा मला पुन्हा पुन्हा गंगेचं स्नान घडतं आहे म्हणून त्या यवनालाही आपल्या पायाशी आणणारे नाथ महाराज, त्यांना आपण शांतीब्रह्म म्हणतो. असे प्रशांता समदर्शिनः, सगळीकडे समदृष्टीने पाहणारे आहेत. आता विश्वात्मके देवे असं म्हणणारे संत आहेत. निर्द्वंद्व, द्वंद्व नाही त्यांच्या मनामध्ये. निष्परिग्रह, बघा ममत्वही नाही आणि द्वंद्वही नाही. स्वतःच्या भावाने, ब्रह्मचैतन्य महाराजांची कथा आहे बघा, स्वतःच्या भावाने कोर्टामध्ये केस टाकलेली आहे, पण तरीसुद्धा त्याला सुद्धा मधली सुट्टी झाल्यानंतर म्हणाले काय? महाराज म्हणतात कोर्टाचं काय ते बघून घेईल, केसचं काय ते बघून घेईल, आपण डबा तरी एकत्र खाऊया. आणि असे ब्रह्मचैतन्य महाराज, त्यांच्या मनामध्ये ममत्व नाही. असंच संत, सगळ्या संतांच्या गोष्टी आपण ऐकतो. या कीर्तन विश्वच्या चॅनलवरती आपण सर्वजण अनेक अनेक कीर्तनकारांची कीर्तनं ऐकतो, पुढेही ऐकणार आहोत. आणि त्यांनी सांगितलेल्या संतांच्या गोष्टीही आपण ऐकणार आहोत. आता विषय योगाने आला आहे म्हणून सांगूनच टाकते की या कीर्तन विश्वच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करून टाका. तन मन धनाने याला साथ द्या, सहकार्य करा. कारण अशा अनेक अनेक संतांच्या गोष्टी आपल्याला ऐकायला मिळणार आहेत, संतांचे चरित्र आपल्याला ऐकायला मिळणार आहेत, संतांचं गुणगान गायलं जाणार आहे. आणि अशा या संतांच्या चरणावरती विश्वास होता, पण देशाच्या स्वातंत्र्याची तळमळ ज्या क्रांतिकारकाला होती, त्या क्रांतिकारकाचं चरित्र आपण उत्तर रंगामध्ये बघूया. आणि पूर्वरंगामध्ये ज्याप्रमाणे तुकाराम महाराज आपल्याला सांगतात, त्याप्रमाणे संतांच्या चरणावरती विश्वास ठेवून त्यांचं उच्चिष्टही आपण खाऊया. म्हणून पूर्व अभंगात तुकाराम महाराज म्हणतात, संतांची ये चरणी हा माझा विश्वास, संतांची ये चरणी हा माझा विश्वास. सर्व भावे दास झालो त्यांचा, सर्व भावे दास झालो त्यांचा, संतांची ये चरणी. तुका म्हणे शेष घेईन आवडी, वचन न मोडी काही त्यांचे, वचन न मोडी काही. संतांची ये चरणी हा माझा विश्वास, संतांची ये चरणी, संतांची ये चरणी, संतांची ये चरणी.
कीर्तनाच्या परंपरेप्रमाणे आपण थोडा वेळ भगवंताचं भजन करूयात. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य स्वामी महाराज की जय, देवर्षि नारद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आई आजारी असल्याची तार आली आणि जीव कासावीस झाला. खूप दिवसात आईचं दर्शन नाही आणि नेमकं आता मात्र आई आजारी असल्याची तार आलेली आहे. म्हणून रजेचा अर्ज टाकला कचेरीमध्ये, पण अधिकाऱ्याने तो अर्ज मान्यच केला नाही. खूप विनवण्या केल्या, पण रजेचा अर्ज काही मान्य होत नाही. मनामध्ये विचार केला, मरो ती नोकरी, आई पुढे काय नोकरी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आणि तडक निघाले. तो इंग्रज अधिकारी होता, तो म्हणाला याचे परिणाम वाईट होतील. तो म्हणाला परिणामांची चिंता मी नाही करत, काय होईल ते होईल. म्हणून निघाले. पावसा पाण्याचे दिवस होते हो, पावसा पाण्याचे दिवस होते आणि आईच्या घरी पोचेपर्यंत संपलेलं होतं सगळं. ओसरीवरचा दिवा सांगून गेला सगळं. मनामध्ये इंग्रज सरकार विरुद्धची तिडीक होतीच अगोदर. आपले आजोबा त्यांनी कर्नाळा किल्ला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला होता, पण इंग्रजांची दहशतच एवढी होती की त्यांना पराभव पत्करावा लागला होता. आणि यांनी पण मनामध्ये विचार केला की आता मात्र इंग्रजांविरुद्ध आता उठाव करायचा, काहीही करून या देशातनं इंग्रजांना बाहेर काढलं पाहिजे. कोण होता हा क्रांतिकारक? काय नाव होतं त्याचं? स्वधर्म रक्षक
क्रांतिकारक स्वधर्म रक्षक क्रांतिकारक वासुदेव बळवंत स्वधर्म रक्षक क्रांतिकारक वासुदेव बळवंत ध्यास जयाने एक घेतला घास जयाने एक घेतला भारतीय स्वातंत्र्य रामा साधोजी राजा राम कहोजी. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके हे मोठे महान दत्त भक्त होते. बरं, दत्ताची उपासना करणारे, रोज दत्ताच्या नामाचा गजर करणारे, जप करणारे, गुरुचरित्राचा अध्याय रोज वाचल्याशिवाय अन्न ग्रहण करत नव्हते. असे भगवान दत्तप्रभूंचे महान भक्त वासुदेव बळवंत फडके. पण एक प्रसंग असा घडला आणि त्या प्रसंगामधून इंग्रजांबद्दलची आग मात्र, मनामध्ये तळमळ मात्र सुरू झाली. बलदंड शरीर होतं, भेदक नजर होती, पण गावोगावी फिरायला सुरुवात केली. हो, लोकांना जमवायला सुरुवात केली, सभा घ्यायला सुरुवात केली. देशाबद्दलची तळमळ त्यांच्या बोलण्यामधून, त्यांच्या सभेमधून दिसत होती. पण त्यांच्या त्या क्रांतीला कोणीही दुजोरा देईना, त्यांच्या या कार्याला कोणी दुजोरा देईना. शेवटी मनामध्ये विचार आला की आपण गावोगावी फिरावं, लोकांना जमा करावं, संघटित करावं आणि मगच लोकांच्या मनामध्ये देशाबद्दलची भावना जागृत करण्याचं काम आपण करावं. असं गावोगाव फिरू लागले. हो, पाहुनी इंग्रज नीतीला, पाहुनी इंग्रज नीतीला, पाहुनी इंग्रज नीतीला, पाहुनी इंग्रज नीतीला वासुदेवाने विचार मनी केला. पाहुनी इंग्रज नीतीला वासुदेवाने विचार मनी केला. मग रक्षी मातृभूमीला जी जी जी, मग रक्षी मातृभूमीला जी जी जी. मग फिरे गावो गावाला, मग फिरे गावो गावाला. भेट देई संत चरणाला, भेट देई संत चरणाला. करू मुक्त मातृभूमीला जी जी जी, करू मुक्त मातृभूमीला जी 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 जी. गावोगावी फिरायला सुरुवात केली आणि आता मात्र कोणी त्यांच्या कार्याला हा दुजोरा देईनात म्हटल्यावरती मनामध्ये विचार आला की जवळच अक्कलकोटला स्वामी समर्थांचं गाव आहे, त्यांची भेट घेऊ, त्यांचा आशीर्वाद घेऊ. म्हणून स्वामी समर्थांच्या जवळ आले, साष्टांग दंडवत घातलं आणि समर्थांना म्हणू लागले, देवा सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू. सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू. उकलून मनीचे हित गुज सारे वद कोणा दावू. स्वामी समर्थांच्या जवळ गेले आणि म्हणाले की मला या इंग्रज सरकार विरुद्ध उठाव करायचा आहे, आपल्या आशीर्वादाची गरज आहे. स्वामी समर्थ म्हणाले, माझा आशीर्वाद तर कायम आहेच, पण बाळा ऐक,
आत्ताचा काळ अनुसरून नाही आहे, अनुकूल नाही आहे. तू आत्ता जर हट्टाला पेटून काहीतरी काम करशील तर फुकट मरशील. तरी सुद्धा वासुदेव बळवंत फडके यांनी तलवार दिली हो स्वामी समर्थांच्या हातामध्ये. पण स्वामी समर्थांनी मात्र ती तलवार सेवकाच्या हातून झाडावर ठेवून दिली. वाईट वाटलं मनामध्ये की आपल्या या कार्याला समर्थांचाही दुजोरा नाही. समर्थांचा दुजोरा नाही असं नाही हो, पण काळ अनुकूल नाही आहे असं समर्थांनी सांगितलं. पुढे साताऱ्याला आले. साताऱ्याला रामवंशी लोकांची संघटना उभी केली. त्यांना देशाबद्दलची देशभक्ती त्यांच्या मनातली जागृत केली. आणि ती संघटना करत असताना वासुदेव बळवंत फडके यांनी देशकार्यासाठी हातभार लागावा, शस्त्रास्त्र मिळावी म्हणून दरोडे सुद्धा घातले. परंतु त्यांच्या याच सुद्धा कुठल्याच गोष्टीला कोणी साथ देईना. शेवटी यांना साताऱ्यामध्ये आल्यानंतर लक्षात आलं की जवळच दहिवडीच्या जवळ कोणी महात्मा आहे, त्याचं दर्शन घेऊ. म्हणून वासुदेव बळवंत फडके दहिवडी जवळ आले आणि तेथे बघितलं तर ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर त्यांनी दुष्काळी कामं काढलेली होती. सहकार तत्वावरचं त्यांचं काम बघितलं. प्रत्येक गोरगरीब लोकांना भाकर तुकडा मिळते का याची सोय महाराज बघत होते. बरं, स्वतः काम करत असल्यामुळे महाराजांच्या बद्दलचा भाव जागृत झाला आणि लोकांना विचारू लागले की कोण आहे हा महात्मा. वासुदेव बळवंत फडकेंनी आजूबाजूच्या लोकांना विचारलं, या महात्म्याचं नाव काय आहे, कोण आहे हा. तर प्रत्येकाने सांगावं हो, श्री ब्रह्म चैतन्या सारिखा नाही पाहिला, या ब्रह्म चैतन्या सारिखा नाही पाहिला. मी नाही देखिला, मी नाही पाहिला, मी नाही देखिला, मी नाही पाहिला, श्री ब्रह्म चैतन्या सारिखा नाही पाहिला. काही नसे त्याचे घरी पण कुबेर लोळेदारी, तो वाटेल त्याची करी ऐसा नाही पाहिला, श्री ब्रह्म चैतन्या सारिखा नाही पाहिला. मी नाही पाहिला, मी नाही देखिला, श्री ब्रह्म चैतन्या सारिखा नाही पाहिला, या ब्रह्म चैतन्या सारिखा नाही पाहिला. बहुअज्ञ जीवा प्रति उद्धरिले, तसे नास्तिका असत्पथा लाविले. समस्ता मुखे नाम हे बोलविती, नमस्कार या ब्रह्म चैतन्य मूर्ती. महाराजांच्या पायाशी आले आणि महाराजांना साष्टांग दंडवत घातलं. महाराज म्हणाले, आपण कोण. महाराज म्हणाले की मी रामाचा दास आहे. वासुदेव बळवंत फडकेंनी आपली ओळख सांगितली. मला इंग्रजांविरुद्धचा उठाव करायचा आहे. मातृभूमीबद्दलची भावना त्यांची महाराजांच्या पुढे त्यांनी व्यक्त केली. आणि महाराज म्हणाले की हे बघ, असं आहे, आपल्या सर्वांना गोंदवल्यात गेल्यानंतर अशी प्रचिती येतेच बघा. त्याप्रमाणेच महाराजांनी वासुदेव बळवंत फडक्यांना अगोदर भोजनासाठी बसवलं, जेवायला आपल्या शेजारी बसवलं.
आणि महाराज म्हणाले की आपण रात्री आज इथे मुक्काम करा, आज रात्रभर आपण चर्चा करू, तुमचा काय जो काही तुमचा विषय आहे तो मला सांगा, मला काही मदत करता येईल तर मी बघतो. म्हणून वासुदेव बळवंत फडक्यांना महाराजांनी आपल्या जवळ ठेवून घेतलं हो एक दिवस. रात्रभर बंडाच्या विरुद्ध त्यांना समजवण्याचा महाराज प्रयत्न करतायत, परावृत्त करतायत, पण वासुदेव बळवंत फडके मात्र त्यांच्या त्या वृत्तीशी ठाम होते. त्यांचा निश्चय होता, मी मेलो तरी 72, पण या मातृभूमीसाठी म्हणून मी जेवढं काही करता येईल तेवढं करणार. महाराजांनी खूप समजावून सांगितलं. महाराज म्हणाले आत्ता काळ अनुकूल नाही आहे. वासुदेव बळवंत फडके म्हणतात, मग काळ अनुकूल कधी येईल, कधी येईल मला सांगा बघू. महाराज म्हणाले काळाचा जो काळ आहे ना, जो सदा सर्व काळ आपल्या जवळ आहे, त्याला बघ. कसा बघशील? अल्पधारिष्ट पाहे. बघा, सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. थोडंसं धाडस कर, थोडंसं थांबा, तुमची तळमळ मी समजतो. महाराज काय म्हणाले वासुदेवांना की तुमची तळमळ मी समजतो, परंतु आत्ताचा काळ अनुकूल नाही. वासुदेव बळवंत फडके म्हणतात, तुम्ही रामदास व्हा, मी शिवाजी बनतो. महाराज म्हणाले मी रामदास नाही आणि तुम्ही शिवाजी बनू शकत नाही, पण आत्ताचा काळ अनुकूल नाही आहे. खूप समजवण्याचा प्रयत्न केला हो, पण वासुदेव बळवंत फडके यांच्या मनामध्ये देश स्वातंत्र्याची आग पेटलेली होती आणि ते तिथून बाहेर पडले. आपल्या दौलतराव नावाच्या विश्वासू नोकराला बरोबर घेतलं, पण तोही पकडला गेला, कारण दरोडे घातले गेले होते ना. आणि वासुदेव बळवंत फडके मात्र मल्लिकार्जुन येथे आले, श्री शैल्य मल्लिकार्जुन येथे आले, भगवान शंकराची आराधना करू लागले. तिथेही डॅनियल नावाच्या अधिकाऱ्याने त्यांना विश्वासघाताने पकडलं. एडनच्या तुरुंगामध्ये त्यांना नेण्यात आलं. पण जाता जाता मात्र वासुदेव बळवंत फडके यांनी भारत मातेची माती आपल्या हातामध्ये घेतली, ती आपल्या उराशी धरली, आपल्या मस्तकाला लावली आणि ते एडनच्या तुरुंगामध्ये त्यांनी रवानगी त्यांची केली. त्यावेळेला मात्र त्यांचे हाल झाले. पण वासुदेव बळवंत फडके यांना क्षयरोगाने ते ग्रासले गेल्यामुळे ते प्रतिकार करू शकत नव्हते. आणि असेच वासुदेव बळवंत फडके आपल्या उराशी भारत मातेची ती पुरचुंडी बरोबर घेऊन, माती उराशी बाळगून एडनच्या तुरुंगामध्ये 1883 साली त्यांचा मृत्यू झाला. असे आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके आज असं आहे, परिजयांच्या दहनभूमीवरी नाही चिरा नाही पणती, तेथे कर माझे जुळती. असे आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके त्यांनी मात्र संतांच्या भेटी घेतल्या आणि त्यांचा संतांच्या चरणावरती विश्वास होता. फक्त देश स्वातंत्र्याची आग मनामध्ये असल्यामुळे त्यांना स्वातंत्र्य बघायला मिळालं नाही, परंतु त्यांचा जो भाव संतांच्या बद्दलचा होता तो मात्र खूप मोठा होता. आणि वासुदेव बळवंत फडके भारत मातेची पुरचुंडी बरोबर घेऊन उराशी धरून एकच स्वप्न बघत राहिले, हे कंकण करी बांधियले, जनसेवे जीवन दिधले, राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मराया
लाहो बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो. असे स्वप्न वासुदेव बळवंत फडक्यांचं आज पूर्ण झालं. पण त्या क्रांतिकारकास आपण आज वंदन करूयात. जसा वासुदेव बळवंत फडके यांचा संतांच्या चरणावर विश्वास होता तसा आपणही ठेवूयात. पूर्व अभंगात तुकाराम महाराज म्हणतात, संतांची ये चरणी हा माझा विश्वास, संतांची ये चरणी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, सर्व भावे दास झालो त्यांचा, झालो त्यांचा, संतांची ये चरणी हा माझा विश्वास, संतांची ये चरणी हा माझा विश्वास, हा माझा विश्वास, हा माझा विश्वास. झालेली कीर्तन सेवा महाराजांच्या चरणी, संतांच्या चरणी अर्पण करते. आणि एकच मागणं आपण मागूयात, दास्य दे हरी तुझ्या चरणाचे, कीर्तन श्रवण आचरणाचे, दे अनन्य हृदये स्मरणाते, हे न देसी तरी दे मरणाते. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. हे चिदान दे गा देवा, हे चिदान दे गा देवा, तुझा विसर न भावा, गुण गायेन आवडी, हेची माझे सर्व गोडी, न लगे मुक्ती धन संपदा, संत संग दे गा सदा, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. श्रीराम. हे कीर्तन आपल्याला कसं वाटलं? आपला अभिप्राय जरूर कळवा. हे कीर्तन लाईक करा, शेअर करा. अधिकाधिक लोकांपर्यंत ही कीर्तनाची परंपरा पोहोचण्यासाठी आम्हाला सहकार्य करा. कीर्तन विश्व हे यूट्यूब चॅनल गेली 4 वर्ष अव्याहतपणे सुरू आहे. आपल्या सर्वांच्या मदतीनं, सहकार्यानं कीर्तन विश्व यूट्यूब चॅनल अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे, लोकप्रिय होत आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपल्या क्षमतेप्रमाणे आपण प्रत्येकानं किमान एक तरी कीर्तन प्रायोजित करा. 61 साजरी करत असताना, 75 साजरी करत असताना, घरात नवीन बाळाचा जन्म झालाय, बारसं झालंय, कुठल्या तरी निमित्तानं कुलदेवताचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावे, अशा वेगवेगळ्या निमित्तानं एक तरी कीर्तन प्रायोजित करा आणि या कीर्तन विश्व प्रकल्पाला सहकार्य करा. हे एक ईश्वरी कार्य आहे. आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि या परंपरेचं जतन करावं, संरक्षण करावं आणि संवर्धन करावं, अशी मी आपल्या सगळ्यांना विनम्र प्रार्थना घेतो.